महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता आजपासून वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी ही खरोखरच अत्यंत मोठी खुशखबर आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेचा जो नवा हप्ता रोखून धरला होता, तो पहिल्या टप्प्यात तब्बल 12 जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय स्तरावर वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे। अनेक शेतकरी बांधवांचा 8वा हप्ता जमा झाला होता, पण तांत्रिक कारणामुळे ज्या शेतकऱ्यांचे पैसे अडकले होते, ते सर्व शेतकरी पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहतात। आता त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही प्रतीक्षा कायम संपणार आहे, कारण अडकलेले पैसे लवकरच खात्यात जमा होणार आहेत। बऱ्याच दिवसांपासून शेतकरी ज्या क्षणाची वाट पाहत होते, ती प्रक्रिया आता वेगाने सुरू झालेली आहे। या प्रक्रियेत सर्वात आधी यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला असून तिथे प्रशासकीय आणि तांत्रिक कामाला मोठी गती आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता आणि जुना अडकलेला हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे, आवश्यक प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे। त्याचप्रमाणे पुढील टप्प्यात बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यात या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। डीबीटी प्रणालीद्वारे हे 2000 रुपये थेट बँक खात्यात वर्ग केले जातील। नमो शेतकरी योजनेचे हे पैसे थेट तुमच्या खात्यावर जमा होण्याची जिल्ह्यानुसार विशेष वेळापत्रक ठरवण्यात आलेले आहेत। सकाळी बँक उघडल्यापासून ते प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण करण्याचे नियोजन सरकारने आखले आहे। शेतकरी बांधवांसाठी ही आजची सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तसेच वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील ही सुवर्ण संधी आहे। ज्या शेतकरी बांधवांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे आणि त्यांना यात जमा झालेल्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी सरकारने स्पष्ट केलं आहे की नमो शेतकरी योजनेचा लाभ केवळ पात्र आणि गरजू शेतकऱ्यांनाच नियमितपणे दिला जाणार आहे। त्यामुळे तुमच्या बँक खात्याची eKYC पूर्ण नसेल तर ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे अत्यंत गरजेचं आहे। आता सर्वात आधी कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार याची लाभार्थ्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। या यादीत सर्वप्रथम हिंगोली आणि लातूर या जिल्ह्याचा समावेश असून राज्य सरकारने या भागासाठी विशेष निधी मंजूर जाहीर केलेला आहे। ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला होता, त्यांनाच आता नव्या हप्त्याचे वितरण या जिल्ह्यामध्ये केले जाणार आहे। ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न मर्यादित आहे आणि ज्यांच्याकडे अधिकृत रेशन कार्ड आहे, अशाच पात्र शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे। त्याचप्रमाणे परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव गेल्या अनेक दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या या अडकलेल्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्यांच्यासाठी देखील ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्य सरकारने सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन केलेले आहे, जेणेकरून कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय ही रक्कम थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेलच। ज्या शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड अपडेट केलेले आहे, त्यांना पैसे मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती दिलेली आहे। बऱ्याच दिवसांपासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या या नव्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते। आता त्यांची ही प्रतीक्षा कायमची संपलेली आहे। पुढे विचार करायचा झाला तर बीड आणि नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विशेषतः राष्ट्रीयकृत बँकमध्ये बँक खाते असलेल्या शेतकऱ्यांना निधी वितरणात अधिक गती पाहायला मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख बँकांची निवड केलेली असून या जिल्ह्यांमध्ये व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल आणि तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच तुमच्या खात्यावर 2000 रुपये जमा होतील आणि जो काही रोखलेला हप्ता आहे तो देखील एकत्रितपणे मिळू शकतो। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली पात्रता तपासून घेणे आता अत्यंत गरजेचे आहे। राज्य सरकारकडून ज्या जिल्ह्याची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आली आहे, त्यामध्ये हे जिल्हे आघाडीवर असून येथील वाटपाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवली जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांकडे 4 चाकी वाहन नाही, अशा खऱ्या गरजू शेतकरी
बांधवांना खात्यात हा निधी जमा होणार आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केले आहे की जे खरोखरच गरजू शेतकरी आहेत त्यांच्याच खात्यात हे पैसे जमा केले जातील. आता बँकेच्या निवडीबाबत बोलायचे झाले तर यवतमाळ आणि नांदेडमधील पोस्ट ऑफिस बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते असलेल्या शेतकरी बांधवांना देखील या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. आता बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता रोखण्याचे मुख्य कारण म्हणजे या जिल्ह्यामध्ये तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम सुरू होते, जेव्हा आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता प्रत्येक तासाला एका जिल्ह्यांमध्ये पैशाचे वाटप करूनच सर्वत्र पात्र शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचे काम सरकार पूर्ण करत आहे. त्याचप्रमाणे बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा यापूर्वी काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता रोखवला होता. मात्र आता आधार कार्ड लिंक असलेल्या सर्वच खातेधारक शेतकऱ्यांना निधी पाठवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया SBI मध्ये खाते असणाऱ्या सर्व जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईल बँक नंबरशी जोडून ठेवावा, जेणेकरून पैसे जमा होताच मेसेजद्वारे माहिती मिळेल. राज्य सरकारने हे 2,000 रुपये थेट तुमच्या खात्यात येण्याऐवजी आता केवळ काही तासातच अवघी शिल्लक राहिलेला बऱ्याच दिवसांपासून शेतकरी बांधव ज्या क्षणाची वाट पाहत होते त्याची ती प्रतीक्षा आता कायमची संपलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, आता पहिल्या टप्प्यातील यादी आपण जाणून घेणार आहोत. पहिल्या टप्प्यात नक्की कोणत्या जिल्ह्याचे पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत त्याची यादी, अधिकृत माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. अमरावती आणि अकोला यासारख्या सार्वजनिक नुकसान झालेल्या आणि गरजू जिल्ह्यांना सरकारने प्रथम प्राधान्य दिले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. आता रोखलेला हप्ता आणि नवा हप्ता या दोन्ही रकमा एकत्र मिळाल्यामुळे ज्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आगामी हंगामासाठी मोठा आर्थिक आधार मिळालेला आहे. तांत्रिक चुका टाळण्यासाठी सरकारने विशेष वेळापत्रक तयार केलेले असून प्रत्येक तासाला एका नवीन जिल्ह्याची वाटप प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्या बँकमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, जर तुमचे बँक खाते खालील बँकमध्ये असेल तर 100% तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. या योजनेचा लाभ प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, पोस्ट ऑफिस बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक या 12 प्रमुख बँकमध्ये सर्वप्रथम पैसे वर्ग केले जात आहेत. या बँकमध्ये खाते असलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर पैसे सर्वात अगोदर जमा केले जात आहेत. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर अजिबात घाबरू नका. थोडा संयम ठेवा. सर्व्हरवरील तांत्रिक अडचणीमुळे मेसेज येण्यास काही वेळ लागू शकतो, पण तुमच्या खात्यात रक्कम जमा झालेली असू शकते. त्यामुळे तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन किंवा पासबुक अपडेट करून तुमची शिल्लक रक्कम नक्की तपासून घ्या. कारण मेसेज न येताही खात्यात पैसे जमा झाल्याच्या अनेक गोष्टी समोर असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा सर्व महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.